कर्म या टॉपिकवरती ना लोक खूप आता इंटरेस्टेड आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल एक्झॅक्टली माहिती नाही आहे काय चाललेलं असतं, पण कर्मा असं म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, आणि कर्मा हिट्स यू व्हेरी बॅड, हिट्स यू बॅक, असं काय काय त्याचं चाललेलं असतं. तर कर्म या विषयावरती तुमचं मत काय, किंवा कर्म आणि कर्मफळाबद्दल काय मत आहे? आपल्या भारतामध्ये जे काय आहे ना त्याच्याबद्दल लोकांना इंटरेस्ट नसतो, पण त्या कर्माचं कर्मा झालं की लोकांना आवडतं. हा प्रॉब्लेम आहे आपल्या इकडे. असो, काहीतरी निमित्ताने कर्माकडे लक्ष गेलं ते खूप वाईट नाही. तर कर्म आणि कर्मफळ हा खरं म्हणजे संपूर्ण तत्त्वज्ञानाचा मूळ आहे, गाभा आहे तो. कर्म आणि कर्मफळ संपूर्ण जे आपलं ऋषीमुनीचं तत्त्वज्ञान म्हणा, किंवा भगवद्गीता म्हणा, किंवा आपलं भारतीय तत्त्वज्ञान म्हणा, याचा मूळ गाभा म्हणजे कर्म आणि कर्मफळ आहे. याच्या जीवावरच सगळं आपले तत्त्वज्ञान उभं राहिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे, कारण आज कोणी उठतो आणि त्याचं उत्तर देतो. समजलं? कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. झालं, याच्यावर फळाची अपेक्षा करू नका, कर्म करत राहा. सद्गुरू म्हणतात कर्म करत राहायचं आणि फळाची अपेक्षा करायची नाही, असं होणंच शक्य नाही. मग ते फक्त बैल करू शकतो ना. बैल बिचारा आपलं त्याच्या अंगावर जे काय टाकेल ते घेऊन जात होतो, हो की नाही? तर सद्गुरूंनी पहिला सिद्धांत सांगितला की कर्म केलं की त्याचं फळ मिळणार. अच्छा. आणि ते कर्माचं फळ त्या कर्मातच असतं. जसं आंब्याची कोय तुम्ही जेव्हा जमिनीत पेरता तेव्हा त्याला आंबाच येणार, त्याला दुसरं काय येणार नाही. म्हणजे ते जे आपण कर्म करतो बिया रुजवण्याचं, ती कुठली बिया आहे त्याच्यावर तुझं फळ आहे की नाही. म्हणून तू कर्म काय करतो त्याचं फळ नक्की ठरलेलं असतं. समजलं ना? हां, आता फळाची अपेक्षा करू नये असं म्हणतात. कारण आहे त्याला, कारण आपला अधिकार कर्मणे व अधिकार असते. म्हणजे काय? कर्मणी एव अधिकार असते असं आहे त्याचा अर्थ. म्हणजे कर्मावरच आपला अधिकार आहे. अधिकार आहे म्हणजे चॉईस इज अवर्स. यायचं की नाही प्रवचनाला, नाही यायचं तुमचा अधिकार, बरोबर की नाही? म्हणून कुठलीही गोष्ट आपल्याला चॉईस असतो आयुष्यामध्ये. प्रत्येक क्षणाला आपल्याकडे चॉईस असतो, करायचं की नाही करायचं. समजलं ना? मग हा चॉईस म्हणजेच आपलं कर्म आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे या कर्मावर आपला अधिकार आहेच. म्हणजे वी हॅव अ चॉईस. कळलं ना? लोकांनी तुम्हाला दारूचा पेढा दिला हातात, घ्यायचं की नाही, इज अ चॉईस फॉर यू, बरोबर की नाही? म्हणून कर्मावर अधिकार आहे, फळावर अधिकार नाही. मा फलेषु कदाचन, फळावर कदापि नाही. आता याचा अर्थ काय? फळ मिळणार नाही असं आहे का? हां. तर सद्गुरू काय सांगतात की तुम्ही जेव्हा कर्म करतात तर तुम्हाला फळ हे मिळणारच. आता फळ हे कुठून मिळणार, कधी मिळणार आणि कसं मिळणार, या तिन्ही गोष्टी आपल्या अधिकार नाही आपला. समजलं? परत सांगतो, कर्माचं फळ कधी मिळणार, कुठून मिळणार आणि कसं मिळणार, या तिन्हीवर आपला अधिकार नाही, पण फळ हे मिळणारच. हां. आता हे जे फळ असतं ते कधी कधी आपल्याला अपेक्षेप्रमाणे मिळतं. आता तुझ्या गालावर कोणी मारली किंवा तू कोणाच्या गालावर मारली की तुला अपेक्षा आहे की तो सुद्धा दोन मारणार तुझ्या, बरोबर ना? त्यामुळे काही कर्माची फळं ही अपेक्षित असतात. बासुंदी सपाटून खाल्ली की फळ मिळणारच, बरोबर की नाही? ते अपेक्षित फळ असतं. तरी आपण करतो ती गोष्ट वेगळी. तर काही फळं अपेक्षित असतात, काही फळं अपेक्षेपेक्षाही चांगली मिळतात. समजलं ना? म्हणजे अपेक्षा करतो त्याच्याशी चांगलं मिळतं. फॉर एक्झाम्पल प्रमोशन, तुला वाटलं आपल्याला चांगलं एक 20,000चं 25,000चं प्रमोशन आणि एकदम 50चं मिळतं, अपेक्षेबाहेर मिळतं, बरोबर? म्हणून काही काही अपेक्षेप्रमाणे मिळतात, काही अपेक्षेबाहेर मिळतात, काही वेळा अपेक्षेपेक्षा कमी मिळतात, आणि काही काही वेळेला अनपेक्षित मिळतात. अनपेक्षित म्हणजे? अनपेक्षित म्हणजे तू विचारच केलेला नसतो त्याचा. आता कधी कधी होतं ना, आपण कधीच विचार केलेला नसतो की मला प्रमोशन मिळेल, काय मिळेल, अरे परवाच तर मिळालं, आता परत कसं मिळेल, म्हणून आपण विचारच करत नसतो. पण आपल्याला अचानक डबल प्रमोशन मिळतं, काय मिळतं, याचा कोणी विचार केलेला असतं. मग काही काही लोक मला म्हणतात की आम्ही ह्या गोष्टीचा विचारच नव्हता केला आणि आम्हाला मिळालं. समजलं ना? ह्याचाच अर्थ काय? फळ कुठून कसं मिळेल हे अजून ठरलेलं नसतं, ते कुठल्याही प्रकारे मिळू शकतं. आता सासूने सुनेचा छळ केला
म्हणजे कोणतरी तिचा छळ करेल असंच नाही, तिला दुसऱ्या अंगाने ती आजारी पडेल, तिला खूप वेदना जाणवतील, कुठल्याही प्रकारे तिला ते फळ मिळू शकतं. पण ते मिळणारच. फळ मिळणार, अरे बापरे. पण ते अनपेक्षित आहे. तिला अपेक्षा काय असणार, किंवा मी छळलं, मी तिला अपेक्षा नाही असणार. पण सांगतो तुला की आपल्याला अपेक्षेप्रमाणे वाटतं म्हणजे मिळालं पाहिजे, तसं मिळत नाही. कधी कधी वेगळंच फळ मिळतं, अपेक्षेपेक्षा वेगळंच असं पण मिळू शकतं. ह्याला कारण आहे, तू जेव्हा सत्कर्म करतो, आता कर्म आणि कर्मफळ म्हणजे काय, की तू सत्कर्म केलं की तुला चांगलं फळ मिळणार, तू दुष्कर्म केलं की वाईट फळ मिळणार. आता सत्कर्म आपण जेव्हा करतो, एखाद्यावर आपण उपकार करतो, त्याचं फळ त्याच्याचकडनं मिळेल असं नाही ना, दुसराच कोणतरी तुला उपयोगी पडतो. ओके. समजलं ना. तू चांगली सत्कर्म केली तर तुला कधीतरी जॉब चांगला मिळतो, माझा काय संबंध आहे का? अजिबात नाही. हां, मग आपण जेव्हा सत्कर्म करतो त्याचं फळ सुख असतं. मग आता सुख तुम्हाला कशा प्रकारे द्यायचं हे तो ठरवतो, म्हणजेच कॉस्मिक कॅल्क्युलेशन ठरवतं, अच्छा. म्हणजेच निसर्ग नियम ठरवतात. कर्म तुम्ही म्हणालात, तर अगदी थोडक्यात मला कर्म म्हणजे नेमकं समजायचं काय ते पण सांगा, म्हणजे ते पण कन्फ्युजन नको. कर्मफळ कळालं, पण कर्म म्हणजे काय, तुम्ही जे काही करता त्याला कर्म म्हणतात. अच्छा. ते खाल्लं तरी ते कर्मच असतं, बरोबर. त्याचं पण फळ मिळतात ना, पचतं आणि तुझं शक्ती मिळते तुझ्या अंगाला. त्यामुळे जे जे तू करतो ते सगळं कर्मच असतं. पण साधारण त्याच्यात प्रकार म्हणजे विचार, उच्चार, आचार आणि इच्छा, अच्छा. या 4 प्रकारे आपण कर्म करत असतो. इच्छा म्हणजे काय, आपण लोकांचं भलं होऊ दे म्हणतो, किंवा लोकांचं वाटोळ होऊ दे म्हणतो, ही इच्छा झाली. बरोबर. समजलं? हा विचार पण आहे आणि इच्छा पण आहे. इच्छा असते ती दुसऱ्यांप्रती असते किंवा आपल्याप्रती पण असते. म्हणून इच्छा, विचार, उच्चार आणि आचार या 4 मार्फत आपण सतत कर्म करत असतो. शिव्या देतो, हे कर्मच झालं, त्याचं फळ मिळतात ना. मग हे जे हे 4 प्रकारामध्ये आपण कर्म सतत करत Yes. असतो, आणि त्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तो त्याचं फळ मिळणार. फळ मिळणारच. क्या बात आहे.